नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत की मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे, त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा, पितळ, तांबे की काही वेगळे असावा, या संदर्भात नकळत आपल्या काही चुका होत असतात आणि त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो. हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या चुका आपण कशा टाळाव्यात, यासाठी होणारे नुकसान होऊ शकते. मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तुम्ही तांबे, लोखंड, पितळ, कांसे, स्टील, मातीचा दिवा ठेवता का? योग्य दिव्याची निवड न केल्यासही घरात आपल्या अडचणी येऊ शकतात. दिव्याच्या बद्दल बोलायचं तर मातीची निवड ही महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का, रुई सुती दोरा योग्य राहील, या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करत असतो. पितृदोष, कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या आपल्याला उद्भवू शकतात. आता अनेक लोक प्रश्न असे विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे? हे स्नानानंतर करावे की स्नान न करता देखील करावे? स्नान न करता येईल, शिंपडावं का? अजून असा एक प्रश्न आहे की जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का? मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना आपल्या आतून बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील हेही विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती आणि कायम तुमच्या कुटुंबावरती राहावा असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी तुमच्यावरती लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय काय फायदे आहेत. तर मित्रांनो, विशेष म्हणजे घराच्या बाहेर दिवा लावण्याने होणारे 5 मोठे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो. पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घराच्या आत आणि बाहेर दिवा लावल्याने अनेक प्रकारे आपल्याला भरपूर फायदे होतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात. तर चला आज आपण जाणून घेऊया. पृथ्वीवरील आपला अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामधला नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते, तिथे स्वाभाविक आहे. जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंताचाही वास असतो. म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा नक्की लावणे शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्याचा परिणाम विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो, तर ती शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे 4 ते तास सकारात्मक एनर्जी पोहोचवतो. दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात सात्विकता येते. हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. सुख समृद्धीचा वास घरात भगवंताच्या समोर दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी माता कायम स्वरूपी राहते. अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो. दिवा जेव्हा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. आजार दूर करण्यास मदत करतो. घरात दिवा लावल्याने आजार आपल्या आसपास फिरकत सुद्धा नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ मिळतो. विशेष म्हणजे काय तर जर दिव्यामध्ये एक लवंग जाळली गेली तर त्याचे परिणाम आपल्याला दुप्पट दिसतात. हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यासाठी मदत होते. शुभ शक्तींना आकर्षित करते. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही. असे घर शुभ शक्तींना आकर्षित करते. जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो, जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि काय पद्धत आहे ते. जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे.
तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता, जसे की तांबे, पित्तळ, स्टील किंवा चांदीचे. जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने ते पात्र भरा. जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे. हे पाण्याचे भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावरती शिंपडा. मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त होत असाल तर हा उपाय तुमच्या मदतीसाठी येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही, तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत होतो. हा उपाय आपण नियमित केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आजारापासूनही मुक्तता मिळते. हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजावर इतर पाणी स्वच्छता करू इच्छित असाल तर ते अडचणीचे नाही, परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले गेले पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यासाठी स्नान करणे आवश्यक आहे का की नाही. स्नान न करताही ते करता येईल. पहा, आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्की करा. असे म्हणतात की सकाळ सकाळ माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करते. पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, कृपया माझ्या घरामध्ये प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितराचे स्मरण करा, कारण घराच्या दाराच्या उंबरठ्याला पितराचे वासस्नान मानले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य तुम्ही नक्की करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावी का? नंतर त्याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे, त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. इच्छित असल्यास पुढील मंत्राचा तुम्ही उच्चार करू शकता. तो मंत्र असा आहे की कराग्रह वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. या दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा आणि नंतर पृथ्वीला स्पर्श करा आणि प्रणाम करा आणि हळुवारपणे आपले उजवे पाय जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण करा. त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपले दिनचर्या जसे की झाडू लावणे, स्नान करणे इत्यादी काम तुम्ही आपले दिनचर्या करू शकता. आता काही लोक असं विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही तसे करू शकता. आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजावर चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक असे विचारतात की ते फ्लॅटमध्ये किंवा भाड्याच्या एका खोलीमध्येच राहत असतील तर ते पाणी शिंपडणे त्यांना आणि दीपदान कुठे करावे? याचे असे उत्तर आहे की जिथे तुम्ही राहता त्याच्या जागेवर मुख्य दरवाजावर महत्त्व द्या. म्हणजे दरवाजावर तुमचे नाव लिहिलेले आहे किंवा नेमप्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजू तिथेच हा उपाय तुम्ही नक्की करा. आता मासिक पाळीच्या काळामध्ये मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का? पाणी शिंपडण्यासाठी आणि मासिक पाळीचा काही संबंध नाही, काही परिणाम होणार नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता, पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे. तो शुद्धतेशिवाय करता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतर तुम्ही दीपदान करू शकता. याशिवाय काही लोक असे विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे? शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. हे पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जप किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या ऊर्जांचा त्या पाण्यामध्ये समावेश होतो.
याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे. सकाळच्या पूजेमध्ये एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्निजलाच्या संतुलनतेचे प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे. हे सकारात्मक ऊर्जा वाढवते. सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि अनेक रोग दूर करत असतात. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपत जातात. काही लोक असे तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर औषधासोबतच रुग्णाला हे पाणी पिण्यास दिले तर औषधे लवकर परिणाम करू शकतात. याचप्रमाणे जर कुटुंबामध्ये सतत वाद भांडणे होत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात. त्यामुळे त्यांचे सकारात्मक विचारामध्ये बदल होतो. सकारात्मक विचारांचा प्रवाह चालू होतो आणि घरामध्ये सामंजस्य निर्माण होते. जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर पाण्याचा थोडा शिंपडाव तिथेही करावा. हे पाणी तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणीतून वाचवते, कारण पाणी हे अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते. पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे. हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते. जर एखादा व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते आणि जेणेकरून देव ते स्वीकारू शकतात आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात ग्रहण करतात. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधी तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते. होय, जर तुम्ही तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी पाणी ते तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते, डोळ्याचे आजार आपले दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरामध्ये अकाळ पडतो. घराची परिस्थिती बिघडते, कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते. तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फूल वगैरे घालून ठेवू शकता. हे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरामध्ये सात्विक अन्न शिजवले जात असेल. जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोड्या प्रमाणात पिऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही. याचे अनेक उपयोग जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतात. मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी हे खूप शक्तिशाली आणि आरोग्यदायक सुद्धा असतं आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्याचे देवी देवतांचे आशीर्वाद त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असतात. या पाण्यामध्ये सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण त्याचा योग्य वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या समस्या दूर होतात आणि कोणतेही कार्य जर असेल तर नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्की आपल्याला फायदा होतो. कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही. जर तुम्ही हा उपाय रोज केला, नियमितपणे केला तर याचा तुम्हाला परिणाम नक्की दिसेल. प्रत्येकाच्या घरातील सदस्याला थोडे पाणी प्यायला द्यायचं आहे. उरलेले पाणी झाडांना घालायचं आहे, दुकानात शिंपडायचं आहे आणि व्यवसायासाठी ठिकाणी शिंपडायचं आहे. मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीवर शिंपडायचं आहे आणि बघा, तुम्हाला चमत्कार खूप लवकर दिसेल. याच्याप्रमाणे जे स्वयंपाक घरात ठेवलेले पाणी असते त्याचं काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा.
तर त्याचा फायदा लवकर दिसून येईल. पण हे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल आणि दररोज हे नियमितपणे तुम्हाला कार्य करावे लागेल, तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल. लोक असे विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असतं त्यामध्ये कधीकधी किडे पडतात. जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का? होय, तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीनं झाकून ठेवू शकता. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाव करता तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल. तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः हे मंत्र नक्की बोला. जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही पाणी शिंपडाल. आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा, लोखंडाचा, तांब्याचा, कोणता असावा, पितळेचा, कांस्याचा, स्टीलचा, मातीचा. शेवटी घरात कोणता दिवा लावणे शुभ मानले जाते. जर चुकूनही घरात चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल, कंगाल होईल आणि नाश होईल. पहा, स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. लोखंडाच्या दिव्या पूजा करू नये, त्यामुळे घरात गरिबी येते. बाजारात आकर्षित करणाऱ्या काचेचे दिवे असतात, पण चुकूनही घरात काचेचे दिवे आणू नका, नाहीतर राहू केतू घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते. काचेचा दिवा शनी आणि राहूला अप्रसन्न करतो. तांबे, पित्तळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करतो. घरात कोणत्याही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात, कारण हे शनी, राहू, केतूला प्रसन्न ठेवतात, तसेच मंगळ ग्रहाचा प्रभावही कमी करतात. कच्च्या कलाबा रोहीने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो. जे लोक सुती दोऱ्याने हातावर बांधण्याची वात तयार करतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकतात. आणि कच्चा कलाव्याचा दिवा शुभ मानला जातो. आता समजून घेऊया की मंदिरात घंटी का वाजवली जाते. शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे? टाळ्या का वाजवले जातात? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिव महापुराण, लिंग पुराण यांच्या विष्णू पुराणमध्ये सांगितलं आहे की घंटीचा नाद होता. जितकी तीर्थयात्रा होत आहे, जितक्या साधना केल्या जात आहे, तितके जप केले जात नाही आणि जितकी दाने दिली जात आहे त्या सर्व पुण्याचं फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतो. म्हणून मंदिरामध्ये नक्की टाळ्या वाजवाव्या. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्वही समजून घ्या. जेव्हा लोक भजन करतात, साधनेत असतात, अभिषेक करतात, पूजेमध्ये मग्न असतात तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा होते, ज्यामुळे आपले भाग्य उजळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते, पण मुलांना खेळ म्हणून घंटी कधी देऊ नये, कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यात जमा होते. त्यामुळे घंटीचा नाद केवळ फक्त पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा. याला खेळ किंवा खेळण्यासारखे न मानावे. मंदिरात घंटी वाजवण्याची ही पद्धत महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेने वाजवली पाहिजे, जोरात नाही. अनेक वेळा लोक मंदिरात पट बंद झाल्यावर ते घंटी वाजवतात, त्यामुळे पाप लागते. जर भगवान विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानलं जातं. मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते, जेणेकरून ती वाजवणार नाही. घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत असतो, कारण हा काळ अत्यंत मंगलकारक असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत देखील मंदिरामध्ये घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिरात पट बंद केले जातात आणि देवी देवतांची विश्रांती घेत असतात, त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.